तर मी आज स्वतः आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये, ज्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगणार आहे की जर तुम्हाला माल घ्यायचा असेल, या ठिकाणी तुम्हाला जर बल्क मध्ये ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही बल्क मध्ये ऑर्डर करू शकता। आणि तिसरी गोष्ट जी आहे, जेव्हा आपण दुकानातून सेटअप आपलं प्रॉपर असतं, आपलं इंटिरियर परफेक्ट असतं, तर त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे मार्जिन आपल्याला काढावे लागतं। तर त्याच्यामध्ये जॉर्जेट आहे, शिफॉन आहे, वेटलेस आहे, ह्या बेसिक फॅब्रिक मध्ये साड्या आल्यात आणि बऱ्याच महिलांना सुद्धा याचं फॅब्रिकचं नॉलेज असतं। म्हणून तुम्ही नसेल शक्य होत तुम्हाला तर घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलने। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते की कपड्या कमी बजेटचा माल जो आहे नेमकं कुठून घ्यायचा आणि कसा घ्यायचा, हा सर्व व्यापाऱ्यांना खूप मोठा प्रश्न असतो। तर मी आज स्वतः आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये, ज्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल सांगणार आहे की जर तुम्हाला माल घ्यायचा असेल, म्हणजे की तुम्हाला बिझनेस रिगार्डिंग प्रॉडक्ट घ्यायचे असतील तर काय करायचं। सर्वात आधी तुम्ही होलसेल मार्केट, म्हणजे की होलसेल मधून जिथे आपल्याला साड्या बल्क मध्ये किंवा साड्या किंवा अदर प्रॉडक्ट आपल्याला मिळू शकतं, सर्वात बेस्ट ऑप्शन आपल्याला होलसेल मार्केट हे तुमच्यासाठी बेस्ट आहे। कारण की होलसेल मध्ये जी आपल्याला क्वांटिटी, जी रेंज आहे ती मिळत असते, ती अदर आपल्याला ठिकाणी मिळणार नाही। म्हणून तुमचं सर्वात बेस्ट पहिलं ऑप्शन असणार आहे होलसेल मार्केट मधून तुम्ही आपलं प्रॉडक्ट घेऊ शकता। आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला हे असणार आहे की मॅन्युफॅक्चर, म्हणजे की जे लोक मॅन्युफॅक्चर करतात त्या लोकांकडून तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता। या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता इथे प्रिंटेड डेली वेअरच्या साड्या ज्या आहेत ना, ह्या तुम्ही क्वांटिटी मधून परचेस करू शकता अजमेरा फॅशन मधून। कारण की अजमेरा फॅशन मॅन्युफॅक्चरिंग दरामध्ये तुम्हाला सर्व साड्यांचं प्रॉडक्ट देत असतात। नुसतं साड्याच नाही तर या ठिकाणी भरपूर प्रकारचे आपल्याकडे कलेक्शन मिळत असतात। तेच जर तुम्हाला व्यवसायासाठी हवं असेल तर तुम्ही होलसेल मार्केट किंवा मॅन्युफॅक्चरिंग कडून तुम्ही हे प्रॉडक्ट घेऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला जर बल्क मध्ये ऑर्डर करायचं असेल तरी तुम्ही बल्क मध्ये ऑर्डर करू शकता। आणि तिसरी गोष्ट जी आहे, तुम्ही लॉट मधून प्रॉडक्ट घेऊ शकता, म्हणजे की ज्या ठिकाणी अनलिमिटेड तुम्हाला स्टॉक मिळत असतो। जसं मॅन्युफॅक्चरिंग कडे 100 ते 200 पीसेस तुम्ही ऑर्डर करू शकता, म्हणजे की जास्तीत जास्त तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे की 500 ते 1000 पीसेस सुद्धा तुम्ही क्वांटिटी मध्ये डिमांड करू शकता। सर्वात आधी आपण बघितलं की जे होलसेल मार्केट असतात त्या ठिकाणातून तुम्ही प्रॉडक्ट घेऊ शकता। आणि दुसरं असणार आहे मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे की जे व्यक्ती प्रॉडक्ट तयार करतात, जसं की अजमेरा फॅशन स्वतः प्रॉडक्ट बनवतं, तर आमच्याकडून सुद्धा तुम्ही 200 पासून तर 1000 पर्यंत पीसेस सर्व जेवढं तुम्ही क्वांटिटीत घेऊ शकता तेवढं शक्यतो क्वांटिटीत तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। आणि तिसरं मी तुम्हाला सांगितलं की लॉट मध्ये तुम्ही सर्व कलेक्शन परचेस करू शकता। लॉट मध्ये अनलिमिटेड कलेक्शन असतं, अनलिमिटेड तुम्हाला त्या ठिकाणी व्हरायटीज मिळत असते। म्हणून तुम्ही ह्या तिघ ऑप्शनला यूज करून जे आपलं माल आहे, जे प्रॉडक्ट आहे ते घेऊ शकता। आणि राहिला प्रश्न की याच्यावर मार्जिन किती लावायची, तर याच्यावर 30% म्हणजे की 30% पासून तर 70% पर्यंत तुम्ही एका प्रॉडक्टवर मार्जिन लावू शकता। पण हे महत्वाचं असणार आहे की तुम्ही दुकानातून सुरू करत आहात की घरातून सुरू करत आहात, याच्यावर सर्वात महत्वाचा फोकस असतो। कारण की जेव्हा आपण घरातून सुरुवात करतो तेव्हा आपल्याला खूप कमी मार्जिन मिळते, पण जेव्हा आपण दुकानातून सेटअप आपलं प्रॉपर असतं, आपलं इंटिरियर परफेक्ट असतं, तर त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे मार्जिन आपल्याला काढावे लागते। सर्वात महत्वाचं हेच तुमच्यासाठी आहे की तुम्ही माल जो कुठून घेत आहात त्याच्यावर किती मार्जिन लावत आहात। आणि मेन तर म्हणजे तुमचा जर घरातून व्यवसाय असेल तर स्टार्टिंगला तुम्हाला खूप कमी मार्जिन मिळत असते। जे असतं ना, आपले ग्राहक असतात ना, स्टार्टिंगला तुम्हाला जुळवायचे असतात, त्याच्यामध्ये तुमचे ग्राहक जुळले मग त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढत असतो। म्हणून मी आज स्वतः आली होती अजमेरा फॅशन मध्ये, ज्या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात की तुम्ही व्यवसाय करत आहात तर तुम्ही प्रॉडक्ट कुठून घेणार, म्हणजे तुम्हाला कुठून घेतला पाहिजे, कुठून नाही घेतला पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला सजेस्ट केलं जातं। या ठिकाणी जे तुम्ही बघू शकता क्वांटिटी मध्ये या ठिकाणी डेली वेअर प्रिंटेड साड्यांचं तुम्हाला जे कलेक्शन आहे ते मिळणार आहे। आता तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात आणि तुम्हाला लक्षात येत नाही की नेमकं काय अटी आणि काय नियम आपण व्यवसायामध्ये वापरले पाहिजे। जसं की स्टार्टिंगला तुम्ही फॅब्रिक, म्हणजे जो कपडा आहे साड्यांमध्ये कुठला वापरत आहात, म्हणजे की डेली वेअरच्या हिशोबाने जर आपण एक्झाम्पल घेतलं साड्यांचं, तर त्याच्यामध्ये जॉर्जेट आहे, शिफॉन आहे, वेटलेस आहे, ह्या बेसिक फॅब्रिक मध्ये साड्या आल्यात आणि बऱ्याच महिलांना सुद्धा याचं फॅब्रिकचं नॉलेज असतं। म्हणून तुम्ही बेसिक याचंही नॉलेज असलं तरी काय हरकत नाही, तुम्ही तुमच्या ग्राहकांना 100% कन्व्हिन्स करू शकता आणि तुमचं प्रॉडक्ट सेल करू शकता। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घरातून ठेवत असाल, घरातून ठेवल्यानंतर दुकान तुमचं सेटअप झालं असेल तर दुकानात थोडीशी मार्जिन आपल्याला चांगली ठेवावी लागते आणि आपल्याला कपडाही चांगला द्यावा लागतो। त्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्सी साड्या किंवा फॅन्सी प्रॉडक्ट तुम्हाला ठेवणं खूप गरजेचं आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाते, जेणेकरून तुमचा व्यवसाय
म्हणजे आपण म्हणतो ना की एक व्यवसाय बंद नको पडायला. शॉर्टली सांगायला गेलं तर तुमचा जर व्यवसाय बंद करण्याची तुम्हाला भीती वाटत असेल तरी तुम्ही एकदा इथे येऊन सजेशन घेऊ शकता की आमचा व्यवसाय अशा पद्धतीने चालत आहे, आमचे ग्राहक येत नाहीये, आमच्या दुकानात जास्त गर्दी होत नाहीये किंवा एका प्रॉडक्ट मध्ये आम्हाला चांगली मार्जिन मिळत नाहीये. ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एकच ब्रँड देते, ते म्हणजे की अजमेरा फॅशन. स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ तुम्हाला यायचं सुराणा 101 ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. नसेल शक्य होत तुम्हाला तर घरी बसल्या सुद्धा तुम्ही कलेक्शन मागू शकता व्हिडिओ कॉलने. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते की कपडा कसा घ्यायचा, कपड्यावर किती रेंज लावायची, त्याच्यामध्ये मार्जिन किती लावायची, तुम्ही ग्राहकांना कसं कन्व्हिन्स करू शकता, ह्या सर्व संपूर्ण माहिती सोबत तुम्हाला म्हणजे अजमेरा फॅशन तुम्हाला सपोर्ट करत असतं. आणि बेसिक म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी जे आहे आपल्या आपुलकीचे व्यक्ती मिळत असतात, ते म्हणजे की मराठी व्यक्ती मिळत असतं. म्हणून ते तुम्हाला संपूर्ण व्यवसाय बाबतीत माहिती सांगत असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की नेमकं माल कुठून परचेस करायचा, दुकानासाठी सेटल कसं करायचं किंवा त्याच्यामध्ये मार्जिन किती लावायची, हा एक प्रश्न होता. म्हणून मी आज लाईव्ह इथे आली होती आणि बघितलं होतं. तर या ठिकाणाचं कलेक्शन खूप जबरदस्त आहे. एकापेक्षा एक कलेक्शन आहे आणि एकदम ट्रेंडिंग कलेक्शन आपल्याला बघायला मिळत असतात. या ठिकाणी आपण जर स्टार्टिंग बघितली साड्यांची तर फक्त 99च्या स्टार्टिंग प्राइस मध्ये आपल्याला साड्यांचं कलेक्शन मिळत असतं. सिल्क साड्या मिळणार आहे, कॅटलॉग साड्या मिळणार आहे, डेली वेअर साड्या मिळणार आहे. म्हणजे की A to Z तुम्हाला साड्यांचं कलेक्शन एकाच छताखाली मिळणार आहे. जर तुमच्या मनात ही काही प्रश्न असेल की नेमकं प्रॉडक्ट कुठून घ्यायचं आणि कोणाकडून घ्यायचं आणि कशा पद्धतीने आम्ही मार्जिन लावू शकतो, तर हा प्रश्न होता तुमचा, तर नक्कीच हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला असेल. व्हिडिओही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.